कोपरगाव नगर परिषदेचा बिगुल वाजला असून शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र मुरलीधर झावरे हे अधिकृत उमेदवार आहेत. पूर्वी नगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे राजेंद्र झावरे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या नावाच्या चर्चेला शहरभर जोर आहे. ते कार्यतत्परता, शिस्त आणि पारदर्शक कारभार या गुणांसाठी ते ओळखले जातात. कार्यकाळात त्यांनी शहर विकासाला गती देत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज सेतू, व्यापारी संकुले, इंग्लिश मीडियम शाळा, गृहनिर्माण योजना, गणेश मंदिर, नेहरू भाजी मार्केट अशा अनेक उपक्रमांनी शहराचा चेहरामोहरा बदलला. शिवसृष्टी, स्मारके, इंडोर गेम हॉल, खोका शॉप सुविधा अशा पायाभूत कामातही त्यांनी पुढाकार घेतला. आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास शहराचा सर्वांगीण विकास साधू असा विश्वास राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहे. शहरात विकासाच्या नव्या अपेक्षा जागृत झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती राजेंद्र झावरे यांनी दिली आहे. 2001 ते 2006 मध्ये मी नगराध्यक्ष पदावर काम केलेलं आहे आणि जनतेने जी संधी दिली होती मला, मी नवीन असतानाही संधीचं मी सोनं करून दाखवलेलं आहे. अनेक कामं माझ्या काळात मी 5 वर्षात म्हणजे विरोधक असतानाही, म्हणजे आमचं बहुमत नव्हतं, राज्य सरकार आमचं नव्हतं, तरी पण मी अनेक कामं मार्गी लावलेली आहे आणि त्या आधारावरच जनता मला प्रतिसाद देत आहे आणि मी निवडून येण्याची 100% खात्री आहे. निवडून आल्यानंतर प्रथम कामाचा प्राधान्यक्रम काय असणार आहे? कामाचा प्राधान्यक्रम म्हणजे 2001 ते 2006 मध्ये जे पाण्याचं आहे, पाणी जे आपल्याला आत्ता 5 दिवसाआड येतं, त्यावेळी माझ्या आधी 20 दिवसाआड यायचं. तर मी 2001 ते 2006 साली जेव्हा चेअरवर बसलो, प्रेसिडेंट झालो, तेव्हा प्रथम प्राधान्य मी पाण्याला दिलं आणि मी दिवसाआड पाणी 5 वर्ष सलग दिलं. त्याच्यानंतर सगळी वाताहत झाली आणि शुद्ध पाणी दिलं मी. त्यामुळे आताही प्रथम प्राधान्य मी आता 5 ते 6 दिवसाआड पाणी आहे. त्यामुळे नागरिकांना मी चेअरवर आल्या प्रथम प्राधान्याने दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न 100% करणार आणि शक्य जर झालं तर दररोज पाणी द्यायचा प्रयत्न करणार. महिला व युवक वर्गासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढील काळात कोणत्या विशेष योजना आपण राबवणार आहात? महिलांसाठी खास जे आहे आपले ओपन स्पेसेस जे आहेत, सोसायटीच्या जे घर बांधतो आपण, त्या ओपन स्पेसला आधी कंपाऊंड घालणार. त्या कंपाऊंडमध्ये महिला जिम, महिलांसाठी ते जॉगिंग ट्रॅक वगैरे राहतो, खास महिलांसाठी करणार. आणि आमच्या कोपरगाव शहरात महिलांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नाही किंवा मुतारी नाही, तर ते प्राधान्याने प्रत्येक प्रभागात आपण ते उभं करणार. असं महिलांसाठी हे आहे. आणि तसंच अंगणवाडी, बालवाडी याला प्रामुख्याने आपण प्राधान्य देणार. अनेक स्मारके देखील आपल्या कार्यकाळात झाली होती, त्याबद्दल काय सांगाल? तर अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मारक, त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळा होता आणि बरेच दिवसापासून मागणी होती का आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिजे. तर तो आपण केला. विरोधक असतानाही विरोधकांनी त्यावेळी खूप पुतळा, एक तर परवानगी द्यायलाच खूप विरोध केला. त्यानंतर पुतळा जेव्हा आम्ही आणला त्यावेळी त्यांनी पुतळा बसवण्यासाठी खूप विरोध केला आणि आता तेच लोक त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापाशी लोटांगण घालून फोटो वगैरे काढतात, त्यांचे तिथंच जाऊन बाईट देतात. याचा मला फार मोठा आनंद आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा केलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विशेषतः करून त्यावेळी या विरोधकांनी परवानगी दिली नाही, नगरपालिकेकडून करायचा नाही म्हणे, नगरपालिकेकडे पैसे नाही, तुम्ही नुसते पुतळ्यातच पैसे घालवतायत. तर आम्ही तो रिक्षा संघटनेच्या मार्फत उभारला पुतळा, पण आम्ही तो पुतळा केला. कारण त्याचं कारण काय, त्या पुतळ्याकडे पाहून सर्वजण प्रेरणा घेतात. युवक युवती म्हणजे जी पुढची पिढी आहे त्यांच्या शौर्याचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे. आपण काय होतो, शिवाजी महाराजांनी काय केलं आणि नंतर काय झालं, याचा सर्व इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. याच्यातूनच प्रेरणा घेऊन युवक तयार होतात. आता त्यांचाच इतिहास वाचून आम्ही पण तयार झालेलो आहे. कोरोना काळात मुलगा आजारी पडला तर बाप जवळ जात नव्हते, आईबाप जवळ जात नव्हते. आईबाप आजारी पडले तर मुलगा जवळ जात नव्हता किंवा मुली जवळ जात नव्हते. त्यांनी असं वाऱ्यावर सोडून दिलं होतं जे पेशंट झाले होते. आता आमच्यातले काही मित्र पण दगावलेले आहेत, परंतु आम्ही कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता ज्यांना गरज पडली
त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून दिले आणि महत्वाचं म्हणजे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं, त्यांना पाहिजे ती आर्थिक सुद्धा मदत केली, त्यांना जेवणाचे डबे पुरवले, म्हणजे जे असेल नसेल ती मदत आमच्या परीने जेवढी करता येईल तेवढी केली. विशेष म्हणजे आत्ता जे उमेदवार आहेत त्यांच्या लोकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा ब्लॅक केला, याचं अत्यंत वाईट वाटतं. आणि तेच लोक आता लोकांसमोर येऊन मतदान मागतायत लोकांनी त्यांना आठवण करून दिली पाहिजे का रेमडेसिवीर काळात तुम्ही जे 800 रुपयाचं इंजेक्शन आहे ते 80,000 रुपयाला विकलं त्यांनी. ही शोकांतिका आहे आपल्या कोपरगावची. जाता जाता कोपरगाव मधील नागरिकांना काय आवाहन करायचं? कोपरगावच्या नागरिकांना एवढंच आवाहन करेल का आपण किरकोळ गोष्टी सुद्धा आपण तपासून घेतो, पाहून घेतो. ही निवडणूक आहे, निवडणूक म्हणजे निवडून द्यायचंय. जसं आपण भाजीपाला घ्यायला जातो, मेथीची भाजी जर घ्यायला गेलो तर आपण त्यांना भाव विचारतो आणि लाल कोराचीच भाजी आहे का विचारतो. बटाटे घ्यायला गेलो तर आपण त्याला डाग आहे का नाही पाहतो, कांदे घ्यायला गेलो तर डाग. तसंच ह्या निवडणुकीत तुम्हाला 5 वर्षासाठी नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे, तुमचे दैनंदिन कामं तिथं आडणार आहे नगरपालिकेत, तर तुम्ही योग्य त्या ज्या उमेदवारांनी पूर्वी संधीचं सोनं केलं आणि आपले सगळे दैनंदिन कामं केले, स्वच्छता, आरोग्य, वीज याचे सगळे कामं केले, त्या उमेदवारांना आपण प्राधान्याने विशेषतः धनुष्यबाणावर उभे असलेल्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी जनतेला मी आवाहन करतो. 1400 टपरी धारकांचा इथे मुख्य प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तो कसा मार्गी लावणार आहे दादा? निवडून आल्यानंतर सरकारी जागा किंवा नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत, जिथं जिथं शॉपिंग सेंटर उभारता येईल तिथं आपण शॉपिंग सेंटर उभारणार, जिथं खोका शॉप उभारता येईल तिथं खोका शॉप उभारून आपण जे विस्थापित झालेले प्राधान्याने त्यांना आपण तिथं सामावून घेणार आणि त्या विस्थापितांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार. त्याचं कारण म्हणजे शासकीय अडचणी बऱ्याच असतात कागदपत्राच्या, परंतु आता आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि ते तिथं असल्यामुळे मला खात्री आहे का बा ते ह्या 1400 टपरी धारकांना त्यांची व्यथा जर मी सांगितली त्यांना तर ते 100% ते आपल्याला न्याय देतील आणि तेच हे करू शकतात याची मला खात्री आहे. त्याचप्रमाणे आपण नदी पात्राचं शुद्धीकरण करणार, नदीच्या दोन्ही बाजूला जे तीर आहे ते तिथं घाट उभारणार. त्याचप्रमाणे आता शिंदे साहेबांना आपण हे पण सांगणार, जो 2027चा कुंभमेळा होतो आहे त्या कुंभमेळ्यात कोपरगाव शहराच्या विकास आराखडा म्हणजे कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगावचं नाव समाविष्ट करावं. त्याचं कारण म्हणजे 24/1/2025 रोजी काळे, कोले आणि विखे या तिघांना आम्ही पत्र दिलं का कोपरगावला ऐतिहासिक पौराणिक वारसा आहे, शुक्राचार्यांचं जगातलं एकमेव मंदिर आहे, संजीवनी विद्येचं जगातलं एकमेव मंदिर आहे, इथं कुंभमेळ्याचे लोक इथं येणार. आता शिर्डी आणि याला आपली गोदावरी नदी थोडी आहे, गोदावरी तीरी हा कुंभमेळा येतोय आणि त्या कुंभमेळ्याच्या आधारे जे सगळे भाविक आणि साधू संत हे कोपरगावला येतात. तिथं जनार्दन स्वामी आश्रम आहे, जंगली महाराज आश्रम आहे, कोपरगाव बेटात शुक्राचार्य मंदिर आहे, संजीवनी मंदिर आहे आणि तिथं त्र्यंबकेश्वरांचं स्वतः येऊन गेलेले आहे. त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीसाठी पात्र हे बदलण्यासाठी. बघ इथं जर आपण कुंभमेळ्याचा न्याय इथं देणार नसलं, विकास आराखड्यात जर कोपरगावचं समाविष्ट करणार नसेल तर काय उपयोग आहे? आता इथं अमित शहा येऊन गेले, इथं देवेंद्र फडणवीस येऊन गेले, इथं उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार येऊन गेले, बावनकुळे येऊन गेले. काळे कोलींनी त्यांच्याकडे काय मागणी केली, कोपरगावसाठी काय मागणी केली, एवढंच मला विचारायचंय. आता झोपडपट्टी धारकांसाठी ते आत्ता म्हणतात की आम्ही सातबारी काढून देणार, त्यांचं पुनर्वसन करणार. कधी? 20 वर्षानंतर? ज्याची सगळ्यांची वाताहत झाल्यानंतर करणार का तुम्ही? आणि हे काम सुद्धा जरी आपल्याला करायचं असलं तर हे काम सुद्धा नगर विकास खात्यामार्फतच होणार आहे आणि त्याच्यासाठी नगरपालिकेकडून तो प्रस्ताव तिथं पारित होऊन तो प्रस्ताव नगर विकास खात्याकडे जाईल आणि तिथून पुढेच तो मुख्यमंत्र्याकडे जाईल. त्याच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही. त्यामुळे हे प्राधान्याने कामं आम्ही सगळे करणार आहोत. त्याचप्रमाणे इथं मेडिकल वेस्टचं म्हणजे जे आपले मेडिसिन जे आहेत, मेडिसिन वेस्टचा फार मोठा इथं प्रादुर्भाव आहे. तर ते आपल्याला इथं ते जे प्रकल्प आहे तो साधारण 20-22 लाखाचा प्रकल्प आता होईल किंवा जास्तीत जास्त 30 लाखाचा प्रकल्प आपण इथं माझ्या काळात 6 एकर जागा आपण कत्तलखान्यासाठी घेतली होती गावाच्या बाहेर MIDC मध्ये.
तर त्या जागेवर आपण हा प्रकल्प उभा करून डॉक्टर आणि मेडिकल वेस्टला सुद्धा म्हणजे डॉक्टरांना सुद्धा आपण न्याय देऊ शकतो ते प्राधान्याने, कारण त्याच्यापासून प्रदूषण जास्त होतं. ते जर हे केलं तर त्याचं प्रदूषण जास्त होतं. त्याच्यामुळे ते एक आपल्याला तो कचरा निर्मूलन होईल आणि त्याचप्रमाणे कचऱ्यापासून खत प्रकल्प निर्मिती सुद्धा आपण, आता ते पुढचे विषय फार मोठे, ज्यावेळी चेअरवर येऊ त्यावेळी जसं समोर येईल पण प्राधान्याने पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज आणि रस्ते, खड्डे मुक्त रस्ते आपण करून देणार हे प्राधान्य. म्हणजे हे प्राथमिक कामं तर 100% मार्गी लावणार, पण त्याच्याही पुढे आता जे सांगितलेली कामं आहे ते सगळे आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मदतीने आपण पूर्ण करणार याची खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.